नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या एसके पॅरामेडिकल क्लासेसमध्ये। आज मी जो काही हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे, यामध्ये जे काही पॅरामेडिकल करणारे विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं पॅरामेडिकल कंप्लीट झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थी जे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे काही डीएमआर ची ऍड आलेली आहे, त्या डीएमआर च्या ऍड मध्ये त्या एक्झाम साठी जो काही सिलेबस आणि पेपर पॅटर्न आहे, हा कशा प्रकारे विचारला जातो, परीक्षा कोण घेणार आहे, कोण कंडक्ट करणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय आहे, परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असतील, या सर्व बाबतीचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन असेल ते प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट असतील ते मी तुमच्या समोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर बघा, जे डीएमआर ची एक्झाम आहे, हे डीएमआर ची एक्झाम यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन प्रकारचे पार्ट पडतात। टेक्निकल मध्ये जे विद्यार्थी पॅरामेडिकल सब्जेक्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस ज्यांनी केलेले आहेत ते टेक्निकल मध्ये येतील। त्यांनी त्या परीक्षेचा जर फॉर्म भरलेला असेल तर कशा प्रकारे त्याचा पेपर पॅटर्न असेल, कशा प्रकारे सिलेबस असेल, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर टेक्निकल पोर्शन मध्ये 40 क्वेश्चन येतात आणि नॉन टेक्निकल मध्ये 60 क्वेश्चन येतात। मागच्या वेळेस पण जो काही डीएमआर चा पेपर झालेला होता, त्या डीएमआर च्या पेपर मध्ये सुद्धा 60 आणि 40 चा पॅटर्न होता, तो सेम पॅटर्न इथं पण सध्या लागू केलेला आहे। बट यावर्षी जो त्यांनी पॅटर्न चेंज केला, त्यामध्ये सेक्शन वाईज जे मेथड त्यांनी यूज केलेली आहे, ही सेक्शन वाईज मेथड म्हणजेच आधी आपल्याला जर नॉन टेक्निकल सोडवायचं असेल तर आपण आधी सोडवत होतो, पण आता आपल्याला तसं करता येणार नाही। तर यामध्ये टोटल 100 प्रश्न असतील आणि 200 मार्काचा पेपर होणार आहे। म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असतील आणि ही जी काही परीक्षा आहे डीएमआर ची, ही टीसीएस कंडक्ट करणार आहे। या टीसीएस ने या आधी पण सुद्धा बऱ्याच एक्झाम घेतलेल्या आहेत, जसे की सरळ सेवेमध्ये बऱ्याच प्रकारचे एक्झाम टीसीएस कंडक्ट करते। जर तुम्हाला त्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे जर समजून घ्यायचं असेल तर एक टीसीएस चा प्रश्नपत्रिकेचा संच मिळतो, ज्यामध्ये तलाठी भरती असेल, नगर परिषद असेल, नगर विकास असेल, जिल्हा परिषद असेल, अशा इत्यादी प्रत्येक प्रकारचे पेपर्स हे टीसीएस ने कंडक्ट केलेले आहेत। तर त्याच प्रकारे डीएमआर चा पेपर सुद्धा टीसीएस कंडक्ट करणार असल्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या लोकांना फायदा होणार आहे। तर आपण आधी बघूया नॉन टेक्निकल सब्जेक्ट मध्ये कोणकोणत्या प्रकारचे विषय येतात। तर सर्वप्रथम मराठी, जे लँग्वेजचे 2 सब्जेक्ट आहेत, मराठी आणि इंग्लिश, या 2 विषयाला प्रत्येकी 15 प्रश्न आणि 15 प्रश्न विचारले जातील। तसेच गणित व बुद्धिमत्ता चाचणी, याला सुद्धा 15 गुण असतील, 15 प्रश्न असतील। तसेच जे काही सामान्य ज्ञान आहे, या सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा बरेच प्रकारचे विषय येतात, सब टॉपिक्स येतात, जसे की हिस्ट्री असेल, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट अफेअर, अशा सर्व प्रकारचे प्रश्न हे सामान्य ज्ञान या विषयामध्ये येतील। तर आपल्याला या परीक्षेच्या संदर्भाने आपण कोणकोणते विषय करायला पाहिजे, कोणकोणत्या विषयावर अधिक भर द्यायला पाहिजे, ते सर्व विश्लेषण आपण बघणार आहोत। तत्पूर्वी हे जे काही नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील, हे 60 क्वेश्चन एकूण 120 मार्क्स साठी विचारले जातील। त्याच्यानंतर आला प्रश्न टेक्निकलचा। जे विद्यार्थी टेक्निकल सब्जेक्टशी बिलॉंग करतात, ज्यांनी लॅब टेक्निशियन असतील, एक्सरे टेक्निशियन असतील, ऑप्थॅल्मॉलॉजी टेक्निशियन असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कोर्सेस असतील त्यांनी कंप्लीट केले असतील, तर त्यांना सुद्धा त्यांच्या संबंधित विषयातील जे काही असलेले प्रश्न आहेत ते या टेक्निकल मध्ये येतील। त्यामध्ये 40 प्रश्न विचारण्यात येतील आणि या 40 प्रश्नांना एकूण 80 गुण, असा एकूण टोटल 200 मार्काचा तुमचा पेपर असेल। आणि या पेपरचा कालावधी, जो परीक्षेचा टाइम असेल, तो एकूण 90 मिनिटाचा असेल। या संपूर्ण परीक्षेचा जर टाइम पिरियड पाहता, आपल्या एक्झाम साठी आता बराच वेळ कमी राहिलेला आहे आणि जवळपास हे सप्टेंबर मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस, सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये किंवा सेकंड वीक मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत। तर त्या हिशोबाने आपण सर्वांनी अभ्यास करूया।